नमस्कार मित्रांनो, मी अमित. आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज आपल्याला सांगणार आहे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम पूर्ण झाला तरी आपल्या चॅनल मॉनिटाईज का होणार नाही याविषयी एकदम थोडक्यात माहिती सांगणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या आदेश चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपले 1000 सबस्क्रायबरच्या वर सबस्क्रायबर झालेले असतात आणि 4000 तास वॉच टाईम पूर्णसुद्धा झालेला असतो. पण यामध्ये कम्युनिटी गाईडलाईन ही मोठ्या प्रमाणात इतकी मोठी आहे की ते वाचतोपर्यंत आपला भरपूर वेळ जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण बऱ्याच वेळेस ह्या कम्युनिटी गाईडलाईन वाचत नाही. त्यामुळे आपल्याला कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो किंवा बऱ्याच असे प्रॉब्लेम येऊ शकतात. जसं की आपले स्वतःचे जरी कंटेंट असले तरी बऱ्याच वेळेस कॉपीराईट येऊ शकतं, कारण की कुठे ना कुठे प्रॉब्लेमॅटिक आपला व्हिडिओ झालेला असतो. हे यूट्यूब कंपनीला कळून येतं, त्यामुळे ते कॉपीराईट देऊन जातं. पण हे आपण कंपनीला कळू शकतो की हा माझा स्वतःचा कंटेंट आहे आणि यामुळे कॉपीराईट यायचा काही विषय नाही आहे, असे मेल करून आपण ते सांगू शकतो. ते पुढील प्रोसेसमध्ये आहे, आपण पाहणारच आहोत. पण 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम पूर्ण झाल्यानंतरसुद्धा आपलं चॅनल मॉनिटाईज का होत नाही हे मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळेस कळत नकळत आपल्याकडून भरपूर चुका झालेल्या असतात. ह्याच चुका आपल्याला समजून येत नाहीत, पण त्या पुढील व्यक्तीला म्हणजे यूट्यूब कंपनीला हे समजून येतात आणि ह्याच चुका ते बरोबर पकडले जातात. जसं की इंटरनल गोष्टी आपल्याला काय समजत नाहीत, पण मोठमोठे डॉक्टर असतात की जे बघून किंवा मशीनमधनं आपली तपासणी करून आपल्याला बरोबर आपला जो आजार झालेला आहे तो सांगितला जातो. त्याच पद्धतीने यूट्यूब कंपनी ही बरोबर आपल्या चुका बाजूला काढते आणि आपल्याला सांगत असते की तुमचा हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर हा कोणता प्रॉब्लेम? जसं की आपला एखादा व्हिडिओ ट्रेडिंगमध्ये गेलेला असतो, म्हणजे जसं की जास्तीत जास्त 10 लाख 15 लाख व्ह्यू झालेले असतात. असे व्हिडिओ जास्तीत जास्त चेक केले जातात. हे चेक केले का जातात? याच्यामध्ये कोणता रियूज कंटेंट वापरला आहे का? थोडक्यात सांगायचं तर रियूज कंटेंट म्हणजे काय? दुसऱ्याचा चोरलेला व्हिडिओ किंवा दुसऱ्याचा कॉपी पेस्ट केलेला व्हिडिओ. मी या विषयाचा अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. रियूज व्हिडिओ आणि कॉपी पेस्ट व्हिडिओ हे अजिबात बनवायचा नाही, कारण की याने आपल्याला मॉनिटाईज करताना भरपूर प्रॉब्लेम येतो आणि अडचण येते. हा रियूज केलेला कंटेंट, याला व्ह्यूज जास्त येतात, सगळ्या गोष्टी जास्त येतात, रिअल सबस्क्रायबर मिळतात, सगळं होतं. पण रियूज केलेला कंटेंट मॉनिटाईज करताना तो बाजूला काढला जातो. यामुळे तुमचा वॉच टाईम झालेला आहे तो कमी पडतो. तो व्हिडिओ तुम्हाला डिलीट करावा लागतो, कारण की तो तुमच्या स्वतःचा कंटेंट नाही आहे. तो रियूज केलेला कंटेंट आहे, दुसऱ्याचा व्हिडिओ आहे, कॉपी पेस्ट केलेला आहे, तुम्ही त्यामध्ये बदल केलेले, ते बदल करून तुम्ही अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ स्वतःचा आहे म्हणून तुम्ही सांगत आहात. पण यूट्यूब कंपनीला हे कळतं की हा व्हिडिओ याच्या अगोदर कुठेतरी पब्लिश झालेला आहे, त्यामुळे हा रियूज कंटेंट आहे. हे या पद्धतीने आहे. त्यामुळे मित्रांनो, रियूज कंटेंट अजिबात वापरू नका. जे व्हिडिओ तुमचे ट्रेडिंगमध्ये गेलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला 100% चेक केले जातात मॉनिटायझेशनच्या वेळी. त्यामुळे असे व्हिडिओ कॉपी पेस्टचे वापरू नका. त्यामुळे तुम्हाला मॉनिटायझेशनच्या वेळेस 100% अडचण येऊ शकते आणि यूट्यूब कंपनी असे व्हिडिओ हे बाजूला काढतात. जे व्हिडिओ तुमचे ट्रेडिंगमध्ये जातात ते व्हिडिओ 100% चेक केले जातात आणि तेच कारण आहे की मॉनिटायझेशनला असे व्हिडिओ प्रॉब्लेम देतात. तर ही थोडक्यात माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आजच आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका. धन्यवाद.